तर एकमेकावर घासायचे, हळूहळूपणे डोळ्यात घ्यायचे, त्या परमपित्याला मनापासून नमस्कार करून समोर पाहिजे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानुशशी भूमिसुतोदस्य गुरुश्च शुक्रश्च शनिराम केतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता विश्वात्मके देवे येणे वागेद्य तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो दे वांछीन तोते लाहो प्राणियात. आज स्वर्गीय उत्तम आप्पा कुटे यांचं हे तृतीय पुण्यस्मरण. बरोबर 3 वर्षापूर्वी या परिवारावर जो काही दुःखाचा आघात झाला त्यांचं सांत्वन करण्यासाठी चौगुले सर या ना पुढे लाखे सर चौगुले सर आले. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, पुढे येऊनच बसा. आज बरोबर 3 वर्षापूर्वी कैलासवासी उत्तम आप्पा कुटे यांचं जाणं झालं आणि सर्वच परिवारावर नव्हे आप्तेष्ट नातेवाईकांवर दुःखाची कळा पसरली. आप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या स्मृती मात्र कायम असतात. आणि म्हणून आज तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही प्रवचन सेवा आणि यानंतर जे काही विश्व प्रार्थना पसायदान हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक अर्पण करण्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आपलं सर्वांचं कुटे परिवाराच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो. प्रवचनासाठी ज्ञानेश्वरीतलं पसायदान आणि पसायदानातल्या 2 ओळींचं चिंतन किंवा 2 मागण्यांचं चिंतन मी आपल्यासमोर मांडणार आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोन मध्ये द्यावे पसायदान हे. 9000 ओळींचा ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक परमेश्वराकडं म्हणजेच आपल्या गुरुजींकडं निवृत्तीनाथ महाराजांकडं एक मागणं मागितलं. हे मागणं म्हणजे पसायदान. पसायदान या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. पसायदान या शब्दाचा अर्थ आहे मागणं. पसायदान या शब्दाचा अर्थ आहे प्रार्थना. आणि ही प्रार्थना एका संतांनी केलेली प्रार्थना आहे. हे मागणं एका संतांनी मागितलेलं मागणं आहे. हा प्रसाद एका संतांनी मागितलेला प्रसाद आहे. मी संत या शब्दाची व्याख्या अशी करत असतो. संत म्हणजे काय? जे आमच्या जीवनामध्ये वसंत फुलवतात त्यांना मी संत असं म्हणतो. संत म्हणजे काय? जे आम्हाला भगवंताचं दर्शन घडवतात त्यांना मी संत असं म्हणतो. संत म्हणजे काय? ज्यांच्या सहपणाला अंतच नसतो त्यांना मी संत असं म्हणतो. स म्हणजे सद्विचार, स म्हणजे सहनशीलता, स म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. स्वयंपाक करणारी मंडळी आहेत ना त्यांनी थोडं हळू बोला. मला माहीत आहे स्वयंपाक करताना थोडा आवाज होणार आहे. भांडायला लागलं की आवाज होतोच. इथे तर बरीच भांडी एकत्र आलेली आहेत. तरी आमच्या मंगेश भाऊंनी स्वयंपाकाचं नियोजन
हे पहाटेच केलेलं होतं आणि 10 वाजता तिथं पूर्ण शांतता पाहिजे, पण आपल्या भारतीय लोकांना वेळ पाळण्याची सवय नाही ना, स्वयंपाक 6:30 आपला सुरू झाला. त्यामुळे काय होतं, जे कार्यकर्ते असतात किंवा परिवारातले लोक असतात त्यांची पण थोडी कुचंबना होते. मंगेश भाऊ आणि त्यांच्या परिवाराने म्हणजे रुपेश असेल, गणेश असेल, प्रमोद शेठ असतील, या मंडळींनी इतकं सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि थोडंसं मग असं काही झालं की मग त्यांना थोडं मनात वेदना होत असतील की आपण एवढं करतो आणि आवाज काय येतो आहे. परत एकदा मी फक्त स्वयंपाक करणाऱ्या मंडळींना अशी विनंती करतो की आपलं काम चालू द्या, परंतु आवाज मात्र कमी करा. असं पुन्हा मूळ विषयाकडे आपण येऊया. ज्यांच्या जीवनामध्ये सहनशीलतेला अंतच नसतो त्याला आपण संत असं म्हणतो. तुकाराम महाराजांचं उदाहरण मी नेहमी सांगत असतो. तुकाराम महाराजांना 2 बायका, पहिल्या पत्नी नेहमीच आजारी असायच्या, शेवटच्या घटका मोजतायत, घरात पाण्याचा थेंब नाही. त्यांच्या दुसऱ्या पत्नी अत्यंत तापड स्वभावाच्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तुकाराम महाराज पर्णकुटच्या दारात बसलेत, गळ्यात माळा, हातात टाळ, पांडुरंग पांडुरंग चाललंय. जिजाबाई तिथे जवळ आले आणि म्हणतात, बंद करा तुमचं ते पांडुरंग पांडुरंग, घरात पाण्याचा थेंब नाही, निदान आता तरी हिच्याजवळ बसा. पण कसलं काय, तुकाराम महाराजांची ब्रह्मानंदीत आले लागलेले. रागा वैतागाने डोक्यावर मातीचा अंडा घेतला, रंडणत्या उन्हामध्ये पाणी आणण्यासाठी त्या निघून गेल्या. 15-20 मिनिटांनंतर जेव्हा परत आल्या तेव्हा अपेक्षा अशी होती की आता तरी तुकाराम महाराज तिच्याजवळ बसलेले असते. पण जिजाबाई जेव्हा तिथे आल्या पाहतात तर महाराज आई तिथंच बसलेले होते. आता मात्र जिजाबाईंना भयंकर राग आला. आपल्या डोक्यावर जो मातीचा हंडा होता तो तसाच घेतला आणि महाराजांच्या डोक्यात टाकला. तुकाराम महाराज म्हणतात, जिजा तू किती का चांगली आहेस, एवढे दिवस मी ऐकलं होतं गरजेल तो पडेल काय, पण आज तू गरजली सुद्धा आणि पडली सुद्धा. ज्यांच्या जीवनात सहनशीलतेला अंतच नाही त्यांनी संत असं म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली संत आहेत. मागतात ते जगासाठी मागतात. आता विश्वात्मके देरे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मध्ये द्यावे पसायला नाही. मी फक्त 2च मागण्यांचा या ठिकाणी आप्पांच्या संदर्भात चिंतन मांडणार आहे. पसायदानामध्ये एकूण 9 वेळ आहेत, 7 मागण्या आहेत. पहिलं मागणं माऊलींनी मागितले, जे खांची व्यंकटी सांडो, दुष्टांचा दुष्टपणा जावा. हे एकच मागणं जर आपण पाहिलं तर माऊली आणि त्यांचं मोठेपण किती होतं हे सहज आपल्या लक्षात येतं. माऊलींनी हरिपाठाचे अभंग लिहिले, माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलींनी अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिले. एवढं मोठं साहित्य निर्माण केलं. समाजाने, तत्कालीन समाजाने त्यांना एवढा त्रास दिला. आपण पुस्तकांमध्ये वाचतो, ग्रंथांमध्ये वाचतो, मालिकांमध्ये पाहतो, परंतु कुठेही तोंडातून अपशब्द नाही, एकही अपशब्द नाही. आणि असं असताना सुद्धा महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो. इथे माऊलींचं मोठेपण आहे. दुष्टांचा दुष्टपणा जावा, इथे माऊलींचं मोठेपण आहे. माऊली, आणि म्हणून तर त्यांना आपण माऊली असं म्हणतो. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनता या तिन्ही गोष्टी यांच्यामध्ये आहेत ना, त्यांना पण माऊली असं म्हणतो. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते उत्तम आप्पा कुठे. प्रत्येक ओवी, पसायदानातील प्रत्येक ओवी आप्पांच्या संदर्भात योग्य वाटते. पहिलं मागणं मागितलंय, जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांचा दुष्टपणा जावा, तया सत्कर्मी रती वाढो. चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. मी 2च मागण्यांबद्दल बोलणार आहे की जे आप्पांच्या संदर्भात आहे. तया सत्कर्मी रती वाढो आणि तिसरं मागणं मागितलं, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आप्पा आज आपल्यात नाही, पण तुका म्हणे एका मराठीची सारी उत्तमाची कीर्ती वरे मागे. एखादी व्यक्ती आज आपल्यात जरी नसली ना तरी त्यांच्यामधले असणारे जे गुण आहेत, त्यांच्यात असलेले संस्कार आहेत, ते संस्कार मात्र कायम राहतात. अगदी साधं उदाहरण कालचं सांगतो मी. इथे कार्यक्रमाच्या तयारीसाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो, कार्यकर्ते मंडळी वगैरे. आणि संध्याकाळची वेळ होती, थोडी तहान लागली आणि म्हणून पलीकडच्या घरामध्ये मी गेलो आणि त्यांना म्हणालो, जरा पाणी देता का प्यायला. एक ग्लासभर पाणी त्यांनी मला प्यायला दिलं.
पाणी फार थंडगार होतं. मी सहज त्यांना म्हणालो, पाणी इतकं थंडगार आहे, माठातलं पाणी आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं, हो माठातलंच पाणी आहे. आणि हा माठ आप्पांनी मला दिला होता, आज 3 वर्ष झाले. पण नारायणगावरून आणलेला आप्पांनी माठ दिलेला माठ आजही त्यांच्या घरी आहेत. म्हणजे इतक्या या दत्तवाडीमध्ये आप्पांच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्या इतक्या लोकांच्यामध्ये आहेत की खरोखर मी ज्या वेळेला या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये येतो त्यावेळेला संघातली मंडळी मला भेटतात आणि व आप्पांच्याबद्दल जेव्हा काही सांगितलं जातं तेव्हा खरोखर काही माणसं ही ज्ञानेश्वरी वाचतात, काही माणसं ज्ञानेश्वरी पुन्हा लिहितात, पण ज्ञानेश्वरी अनुभवणं मात्र फार अवघड आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. वर्णन करतात नामदेव महाराज, एक भक्तांचा राजा. वर्णन ज्ञानेच्या राजाचं करतात. एक भक्तांचा राजा जेव्हा ज्ञानियाच्या राजाचं वर्णन करतो त्यावेळेस त्या वर्णनाला नक्कीच अर्थ आहे. वर्णन कोण करतं हेही महत्त्वाचं आहे. आई जेव्हा आपल्या मुलाचं वर्णन करते ना 50% वर्णन खोटं असतं, 50%च खरं असतं, कारण प्रेमापोटी केलेलं वर्णन असतं. सासूबाई जेव्हा जावयाचं वर्णन करतात ना 80% वर्णन खोटं असतं आणि 20%च खरं असतं, कारण प्रेमापोटी केलेलं वर्णन असतं. इथे मात्र एक भक्तांचा राजा नामदेव महाराज वर्णन करतात ज्ञानियाच्या राजाचं आणि ते म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. ओवी अनुभवणारी मंडळी आपण समाजामध्ये काही काही पाहतो, त्यामधले हे आप्पा आहे. ओवी वाचणं वेगळं, लिहिणं वेगळं, अनुभवणं वेगळं. दुर्दैवाने चौगुले सर आमचे मुख्याध्यापक बसले त्या ठिकाणी समोर. आम्ही शाळेमध्ये जे काही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो ना ते केवळ माहितीचं शिक्षण देतो, ज्ञानाचं शिक्षण देत नाही. माहिती आणि ज्ञान या 2 गोष्टींच्यामध्ये फार मोठा फरक आहे. माहितीला अनुभूतीची जोड असायला लागते, अनुभूतीमध्ये जे विवेक असावा लागतो, त्यावेळेला माणसाला शहाणपण होतं आणि त्यालाच आपण ज्ञान असं म्हणतो. आता मी अनुभूती, विवेक, शहाणपण काय काय म्हणावं लगेच आपल्या लक्षात आलं नसेल, पण अर्थ सांगितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. एक सासूबाई होत्या, सुनबाई नवीन घरी आलेल्या होत्या. दोघींचं एकमेकावर फार प्रेम होतं, पण अजून काही फारशी एकमेकीची ओळख झालेली नव्हती. आणि सासू या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. किती वेळा सांगा काही बदल होत नाही. पण या दोघींचं तसं नव्हतं. सुनबाईने घेऊन बाजारात गेल्या. त्या भाजीवालीकडे जवळजवळ 10 वर्ष भाजी घेत होत्या. भाजीवाल्याला सांगितलं, बरं का आजी, ही माझी सुनबाई आहे, खूप शिकली, BA झाली, MA झाली, मी काही भाजी द्यायला येणार नाही. एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा सांगितलं. चौथ्यांदा जेव्हा भाजीवालीने ऐकलं तेव्हा भाजीवाली म्हणते, आजी तुमची सुनबाई खूप शिकली, माझ्या लगेच लक्षात आलं, कारण पहिल्यांदा पिशवीमध्ये त्यांनी 1/2 किलो टोमॅटो घेतले आणि त्याच्यावर 2 किलो बटाटे घेतले. अर्थ आपल्या लक्षात आला असते. माहिती आहे पण ज्ञानच नाही, अनुभूती नाही. आप्पांच्या बाबतीत ज्ञानेश्वरीतलं जे पसायदान आहे, मी मुद्दाम पसायदान हे आमचं पुस्तक त्यांच्यासाठी समर्पित का केलं. एक 4-5 वर्षापासून त्यांचा आणि माझा जो संबंध आला त्या संबंधामुळं त्यांच्यामध्ये मला जी काही गुणवैशिष्ट्य दिसली की जी पसायदान अनुभवताना मला वाटलं, तया सत्कर्मी वाढ, चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. आप्पांचं जीवनचरित्र बऱ्याच मंडळींनी आपल्या त्या पुस्तकामध्ये पण लिहिलं आहे. भाषण करताना सुद्धा काही माणसं कृतज्ञता व्यक्त करतील. त्यावेळेचा जवळजवळ 70 वर्षापूर्वीचा काळ असेल. दत्तवाडी आणि आकुर्डी ही कशी सगळा गावठाण भाग होता. चौगुले सरांचं पुस्तक आपण पहा, गाव ते महानगर, मला वाटतं 2री आवृत्ती आता 3 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली आणि पहिली आवृत्ती लिहून जवळजवळ काहीतरी 12-14 वर्ष झाली असते. सगळ्या पिंपरी चिंचवडकरांनी या पुस्तकाला डोक्यावर घेतलं. म्हणजे गावचं गाव पण कसं होतं आणि त्याची वाटचाल महानगराकडे कशी झाली, अशा स्थितीमध्ये आप्पांचं जीवन त्यावेळेला होतं. फारसं लौकिक शिक्षण नाही, 4थीपर्यंत फक्त शिक्षण. एक एवढी 4 भावंडं, 3 बहिणी, एवढा मोठा परिवार आणि या सगळ्या परिवारामध्ये कमवते बाकी एकटे आप्पाच असायचे, भाऊ असायचे. या सगळ्यांना सांभाळणं किती जिकिरीची गोष्ट असेल. आणि अशा वेळेला कुठेतरी एका जकात नाक्यावर शिपायाची नोकरी करायची आणि सगळा उदरनिर्वाह लोकांचा भागवायचा. परंतु इथे येणारे जे लोक होते, उद्योगनगरीमध्ये रूपांतर होत चाललेलं होतं. कामाच्या निमित्ताने बरीचशी लोक बाहेरची मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि अशा वेळेला त्यांच्या राहण्याची सोय करणं
हे अत्यंत गरजेचं होतं. आपण थोडा विचार केला की बाहेरून लोक येत आहेत, आपण त्यांना राहण्याची सोय केली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी गुंठा जागा घ्यावी, एखादी चाळ बांधावी, चाळीमध्ये खोल्या असाव्यात, अगदी 5 रुपये भाड्यापासून तर 10 रुपये भाड्यापर्यंत आपण लोकांची गरज भागवावी आणि सामान्य माणसांना इतकं जवळ करावं. आप्पा हे खरंच सोन्यासारखी व्यक्ती होते. तया सत्कर्मी रती वाढव, चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण करणं हे सोपी गोष्ट नाही आहे. अलीकडे माणसं म्हणतात चांगली कर्म केली पाहिजे. चांगली या ना बसा. अलीकडे म्हणतात चांगली कर्म केली पाहिजे, पण मी नाही, बाकीच्यांनी. देशभक्त जन्माला आले पाहिजेत, पण माझ्या घरात नाही, शेजारच्या घरात. माझा मुलगा डॉक्टर, वकील किंवा इंजिनियर झाला पाहिजे. उपदेश करणं फार सोपं आहे, आचरण करणं खूप अवघड आहे. महाराज रस्त्याने चालले होते, एक म्हाताऱ्याग्रस्त झाड लावायचं काम करत होते. राजाला असं वाटलं की म्हाताऱ्याग्रस्त झाड लावायचं काम करतायत आणि त्यांनी विचारलं, अंबारी थांबवली. महाराज गाडीतून रथातून खाली उतरले, अंबारीतून खाली उतरले आणि विचारलं की बाबा तुमचं वय किती? बाबांनी सांगितलं असेल 4 म्हणजे 80 वर्ष. राजाने पुढचा प्रश्न विचारला, बाबा हे झाड तुम्ही कशासाठी लावत आहात? बाबांनी सांगितलं की या झाडाला फळं यायला अजून 15-20 वर्ष लागणार आहे, तोपर्यंत तुम्ही काही जगणार आहात का? कशासाठी हे झाड लावता? तेव्हा बाबांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. बाबा म्हणाले, महाराज आयुष्यभर ज्या झाडाची फळं मी खाल्ली ना, ती झाडं मी लावली नव्हती, माझ्या आजोबांनी पंजोबांनी लावली होती. हे झाड मी याच्यासाठी लावत आहे की या झाडाची फळं माझी नातवंड आणि पतवंड खाते. तया सत्कर्मी रती वाढव, चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. आपण तर नेमकं असंच होतं. जी चांगली कर्म आहे, स्वतः आपण चांगली कर्म करायची आणि इतरांनाही चांगली कर्म करायला लावायची. अनेक लोक त्यांच्या जेव्हा सानिध्यात आले, जसं लोखंडाला परिसराला लोखंडाचा स्पर्श झाला की त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. आपणच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कितीतरी माणसं अशी बदललेली आहेत. आणि म्हणून आपणचं जीवनचरित्र जेव्हा मी पाहायचा, त्यावेळेला महाराजांचा अभंग मला आठवायचा. चंदनाचे हात पाय हे चंदन, परिसा नाही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना. महाराज म्हणतात की चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हे न कोणी अंग. सज्जन माणसाला उपमा दिली, ती चंदनाची उपमा दिली. चंदनाचे हात म्हणजे तेच असतात, चंदनाचे पाय म्हणजे तेच असतात. म्हणजे चंदन कोणत्याही अंगाने जरी उगाळलं तरी त्याचा सुगंध मात्र कोणत्याही बाजूने येत असतो. सज्जन माणूस तसाच आहे. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. परीस पुढच्या बाजूने लोखंडाला लावा, मागच्या बाजूने लावा किंवा मधल्या बाजूने स्पर्श करू देत, परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तसं सज्जन माणसं ही जेव्हा परिसाच्या सानिध्यामध्ये येतात किंवा चांगल्या माणसाच्या सानिध्यामध्ये येतात, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. परिसा नाही न कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. दिवा असतो, दिव्याला पुढच्याही बाजूने 1-2 मिनटं थांबतो. आदरणीय संजोगजी वाघेरे या ठिकाणी आलेले आहेत आणि आपणच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते पुष्पमाला अर्पण करतायत. तेव्हा 1-2 मिनटं आपण या ठिकाणी थांबूया. आदरणीय संजोगजी वाघेरे पाटील ते आपण सर्वांना माहीत आहेत. नुकत्याच निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याचे ते उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्रद्धास्थान धनंजय काळभोर उर्फ बापू हेही या ठिकाणी आहेत. 1-2 मिनटात ते आपल्या भावना व्यक्त करतील आणि मग आपण त्यांना परवानगी देऊया. धन्यवाद. नाही असं श्रद्धांजली नाही, तुमच्या डिस्टर्ब नाही. नाही बोला. एक माईक करा.
हे बोला नाही, 2 मिनिट आहे, वेळ आहे आपल्याकडे. महाराजांची माफी मागतो आणि जरा पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. त्याच्यामुळे आपण ते माझे खूप जुने संबंध म्हणजे एकच उदाहरण देतो. माझ्या नातवाचं ॲडमिशन होतं उर्सुलामध्ये. तर आप्पांनी म्हणजे मी जेवढा फॉलोअप नसेल घेतला तेवढा फॉलोअप आप्पांनी घेतला. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या सिस्टरला जाऊन भेटणं, बोलणं आणि ते असले की मला निरोप देणं आणि म्हणजे पाठी लागून त्यांनी माझं ॲडमिशन करून दिलं होतं. म्हणजे इतकं निर्मळ व्यक्तिमत्व. म्हणजे कधी असं हे नाही की मी बाबा मोठा आहे मी कसं जाऊ. त्यांच्याकडं वारंवार जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून आपण ते ॲडमिशन त्या ठिकाणी मला मिळवून दिलं. म्हणजे एक हे छोटंसं उदाहरण आहे. परंतु प्रत्येक वेळेस इलेक्शन असू द्या, गौरव किंबहुना कुठलाही कार्यक्रम असू द्या, धार्मिक कार्यक्रम असू द्या, आपली पालखी असू द्या, त्या पालखी सोहळ्याला देखील मोबाईल आहे तुझ्याकडे, मोबाईल आहे तुझ्याकडे, निखिलला फोन कर, कधी येतो म्हणा ते मला लावून दे फोन. व्यक्तिमत्व इकडे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आपल्यातनं हरपलेलं आहे. खरंच त्यांच्या पाठीमागं त्यांचा फोन लावू लगेच मी बोलणार आहे. आज आम्ही सर्वजण धनंजय आलोय, बाळासाहेब आहे, आमचे गायकवाड साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, या सर्व मंडळींचे एक चांगले संबंध आपणचे होते आणि निश्चितच त्यांचा मुद्दा अशी खात्री आहे. आपण या ठिकाणी भाऊंना श्रद्धांजली वाहतो आणि बाबांची मी क्षमा मागतो. आपल्याला व्यक्ती आणला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लवकर आहे म्हणून कार्यक्रम सुरू झाला आहे. हा नाही राहू देत, काय हरकत नाही, कारण थोडी धावपळ असणारच आहे. शुभेच्छा तुम्हाला. तया सत्कर मिरके वाढव भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. चांगलं काम करण्याबद्दल माऊली या ठिकाणी मागणं मागताय की चांगल्या कर्माबद्दल आवड निर्माण व्हावी. आत्ताच मी आपल्याला सांगितलं, उपदेश करणं फार सोपं आहे, आचरणात आणणं खूप अवघड आहे. आप्पांच्या सानिध्यामध्ये जी जी मंडळी आली त्या मंडळींच्या आयुष्याचं सोनं झालं. कितीतरी अशा प्रकारचे उदाहरण मी आपल्याला सांगू शकेल. आपलं जे पुस्तक लिहिलेलं आहे की ज्याचं प्रकाशन थोड्या वेळानंतर होणार आहे, त्या पुस्तकातसुद्धा बऱ्याचशा मान्यवरांनी आपले स्वतःचे अनुभव त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपण जरूर ते वाचा. चांगलं कर्म माणसाला जीवनात करता आलं पाहिजे. काही उरत नाही शेवटी आपल्याबरोबर, काही उरत नाही. एकच गोष्ट फक्त असते, ते म्हणजे आपलं कर्म. जाता येतात 5-10 मिनटं वेळ आहे म्हणून एक दृष्टांत सांगतो. आपण जी काही कर्म करतो ना, ती कर्मच आपल्याबरोबर येतात, बाकी काही बरोबर येत नाही. पैसा आहे, संपत्ती आहे, काही बरोबर येणार नाही. येणार आहे ती फक्त आपण केलेली कर्म. एक राजा होता, राजाला 4 राण्या होत्या. 4ही राण्यांवर राजाचं सारखंच प्रेम असायचं. पण पहिली राणी राजाला रोज भेटायची, उठताना बसताना चालताना बोलताना जेवताना झोपताना कायम बरोबर असायची. राणी कायम बरोबर असायची. राजाची दुसरी राणी होती ना, ती कधीतरी 4 दिवसांनी राजाला भेटायची, पण तिच्यावर पण राजाचं तेवढंच प्रेम होतं. राजाची तिसरी राणी आहे, ती कधीतरी 15 दिवसांनी भेटायची, तिच्यावर पण राजाचं तसंच प्रेम होतं. राजाची जी चौथी राणी आहे ती कधीतरी महिन्यानी भेटायची, पण राजा तिच्यावर पण प्रेम करायचा. सगळ्या राण्या त्याला सारख्याच होत्या. असेच काही दिवस गेले. राजाला आपल्या मृत्यूची चाहूल लागली. यमदूत न्यायला आले. राजाला असं वाटलं, आपण एकट्याने कसं जायचं. जी आपल्याबरोबर उठताना बसताना जेवताना बोलताना चालताना बरोबर असायची, ती आपली आवडती राणी, तिला आपण बरोबर घेऊन जाऊया ना. तुकाराम महाराज नाही का म्हणाले आवलीला, आवले येतेस का, मला विमान आलं आहे वैकुंठावरून न्यायला, येतेस का बरोबर. खरं तर जिजाबाईंची उंची तुकाराम महाराजांच्यापेक्षा काकणभर मोठी होती बरं का. जिजाबाई मोठ्याच होत्या, कारण पांडुरंगाने अगोदर जिजाबाईंना दर्शन दिल्यानंतर पांडुरंगाला दर्शन झालं. जिजाबाई मोठ्याच होत्या, पण या क्षणाला महाराजांचं महत्त्व तिला समजलं नाही. ते म्हणाले तुम्ही एकटेच जा, मी नाही तुमच्याबरोबर येत. म्हस व्यायला झाली, तुम्ही जा पुढे, मी मागून येईल, जिजाबाईंनी सांगितलं.
तुकाराम महाराजांनी आपले वैकुंठात बसले, विमानात बसले, वैकुंठाला गेले. म्हणजे महत्त्वाच्या वेळेला समज. तसं पहिल्या राणीला या राजाने विचारलं, अगं येतेस का बरोबर, आपण मला यमदूत न्यायला आलेस, येतेस का बरोबर. ती म्हणाली, तुमच्याबरोबर यायचं काय कारण आहे, तुम्ही आपले एकटेच जा, मी नाही तुमच्याबरोबर येत. राजाला वाटलं निदान दुसऱ्या राणीला तरी विचारावं की जी 4 दिवसांनी आपल्याला भेटायची. तिला विचारलं, अगं येतेस का बरोबर, यमदूत मला न्यायला आले. ती म्हणते आले असते पण नाही येणार तुमच्यावर, तुम्ही आपले एकटेच जा. तिने तेच सांगितलं. तिसऱ्या राणीला विचारलं, अगं तू तरी येतेस का बरोबर, यमदूत मला न्यायला आले. तिसऱ्या राणीने स्पष्ट सांगितलं, तुमच्यावर यायचं काही कारण नाही, मी आज तुमची उद्या दुसऱ्याचे पण होऊ शकेल, तुम्ही आपले एकटेच जा. या तिघींचा संवाद चौथी राणी ऐकत होती. ती धावत धावत पुढे आली आणि ती म्हणाली, मी तुमच्यावर यायला तयार आहे. दृष्टांत संपला. त्याचं मर्म समजावून घ्या. पहिली जी राणी आहे ती राजाच्या बरोबर कायम असायची, उठताना बसताना चालताना बोलताना. ते आपलं शरीर आणि आपला आत्मा, आपलं शरीर आणि आत्मा हे कायम बरोबर असतात. आत्मा एकटाच वर जातो, शरीर मात्र त्याच ठिकाणी राहतं. पहिली राणी. दुसरी जी राणी आहे की ती म्हणाली, मला तुमच्यावर यायचं काही कारण नाही, तुम्ही आपले एकटेच जा. म्हणजे आपले नातेवाईक मंडळी कुठपर्यंत येतात, अंत्यविधीपर्यंत येतात. आतमध्ये काही उडी कोणी घेत नाही का, आतमध्ये काही उडी घेत नाही, पुन्हा आपल्या कामाला लागतात. तिसरी जी राणी, तिने उत्तर दिलं की तुमच्यावर यायचं काही कारण नाही, मी आज तुमची उद्या दुसऱ्याची होईल. मोठी चमत्कारिक होती. पण ही तिसरी राणी म्हणजे आपल्यावरची संपत्ती, पैसा, FD, घर दार, फ्लॅट, आपण जायचा अवकाश. भाऊ म्हणतो माझा वाटा एवढा आहे, मुलगी म्हणते नाही मला पण एवढा वाटा दिला पाहिजे. आपण जायचा अवकाश, आज मी तुमची उद्या दुसऱ्याची होऊ शकते. आणि चौथी राणी हा संवाद ऐकल्यानंतर धावत धावत पुढे आली आणि म्हणते, मी तुमच्यावर यायला तयार आहे. म्हणजे आपण केलेली कर्म तेवढीच फक्त आपल्यावर येणार, बाकी काही बरोबर येणार नाही, काही बरोबर येणार. आज आपणची जी काही कर्म आहेत, आज जो एवढा समुदाय या ठिकाणी दिसतोय, खरं तर आपणचं जाणं कोरोना काळामध्ये झालं. सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं आणि अंत्यविधीला सुद्धा बऱ्याच मंडळींना जाता आलं नाही, नातेवाईकांना जाता आलं नाही. कुठल्याही प्रकारची दशक्रियाविधी, बाकीची क्रियाकर्मसुद्धा परिवाराच्या मनासारखी करता आली नाही. त्यावेळेला खरं तर माझं वैयक्तिक इतका जवळचा संबंध असून सुद्धा मला सुद्धा जाता आलं नाही, कारण मी सुद्धा क्वारंटाईन होतो. पण कुठंतरी ती सल माझ्या मनामध्ये राहिली की आपणच्या वेळेला आपण जाऊ शकलो नाही. दशक्रियेच्या वेळेला आलो, मंगेश भाऊ त्यांना फक्त एक 4-2 समाधानाचे शब्द बोललो आणि परत गेलो. पण ते कुठंतरी मनामध्ये डाचत राहिलं की आपण काहीतरी आपणच्या बाबतीत आपलं काहीतरी चुकतं आहे. मग एखाद्या पुस्तकाच्या रूपाने आपण त्यांना समर्पण करूया ना, आणि म्हणून हा सगळा लेखन प्रपंच केला. पहिल्या वर्षी त्यांचं पुण्यस्मरण करावं, परंतु परिवाराची मनस्थिती नव्हती. दुसऱ्या वर्षी पण करायचं होतं, पण त्यावेळेला काहीतरी वैयक्तिक अडचणी होत्या. मंगेश भाऊंना, प्रमोद शेटला किंवा मी यांना, गणेश भाऊला सांगितलं, चौघांनाही सांगितलं की आपण असं करूया. तात्काळ त्यांनी मान्यता दिली. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने पण मान्यता दिली की आपणचं पुण्यस्मरण करायचं आहे आणि त्यात आपण पुस्तक समर्पित करत आहात, याच्यासारखा दुसरा योग कोणत्या प्रकारचा असू शकतो. आणि म्हणून खरं तर हा योग या ठिकाणी आला. तया सत्कर्म रती वाढ, चांगल्या कर्माबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. चांगली कर्म करत राहा, तेवढीच आपल्यावर येणार आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची कीर्ती वरे मागे फक्त आपली कीर्ती राहते, बाकी काही राहत नाही. पुढची जी ओळी त्यांच्या संदर्भात मला वाटली, भूता परस्परे जरो मैत्रीवांचे, एकमेकांनी एकमेकावर प्रेम करायचं. आप्पा एवढे मायाळू होते, म्हणजे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे. ते जसे रागीट होते तसे ते प्रेमळसुद्धा होते. एखाद्याच्या घरी जर काही कार्य असेल ना, लग्न कार्य असेल आणि ती व्यक्ती नुसती आपणला भेटायला गेली ना, आपण लगेच आपल्या खिशात हात घालावा मागायच्या अगोदरच.
आणि त्या व्यक्तीला पैसे द्यावे. या परिसरामध्ये अशा कितीतरी व्यक्ती आहेत की त्या व्यक्ती त्यांच्याशी जोडल्या गेल्या. त्यांनी एवढा काही मित्रपरिवार जोडला गेला की आज प्रत्येक क्षणाक्षणाला त्या मंडळींना त्यांची आठवण होते. भूता परस्परे जडो मैत्रजीवांचं माऊलींनी जे मागितलं की एकमेकांनी एकमेकावर प्रेम करावं. कुठली कोकणातली मंडळी, आणि ही कोकणातली मंडळी ज्यावेळेला इथे स्थायिक झाली त्यावेळेला नोकरीच्या निमित्ताने आली, राहण्यासाठी निवारा शोधत होती. आप्पांनी त्यांना जवळचं करावं आणि मग इतकंच नाही, एवढी जवळीक साधावी की त्यांची लग्न कार्य जमवण्यामध्ये सुद्धा आप्पांचा मोठा वाटा असायचा. आप्पा ज्या वेळेला कोकणामध्ये जायचे त्यावेळेला ते लोक त्यांना भेटायचे आणि एखादा देवदूत आपल्याकडे आला की काय अशा पद्धतीने आप्पांचं स्वागत व्हायचं. आत्ताच नाही तर आप्पांची मुलं जरी आता कोकणात गेली ना तरी याच पद्धतीचं स्वागत होतं. आम्ही सुद्धा जरी आपल्यात आप्पा नसले ना तरी या 4 मुलांमध्ये आम्ही आप्पांना पाहतो. त्यांचा सगळा परिवार हा गोकुळासारखा आहे. छान अशा प्रकारच्या सुना आहेत त्यांच्या, आणि त्यांचं नातं इतकं जवळीकीचं आहे, त्यांचे संबंध इतके जवळीकीचे आहेत की खरोखर मनाला ते खूप भावतं, आनंद होतो. भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे, एकमेकांनी एकमेकावर प्रेम करावं. खरं सांगू का, माणसं प्रेम करतात ती चैतन्यावर प्रेम करतात, शरीरावर कोणी प्रेम करत नाही. त्या शरीरामध्ये जे चैतन्य असतं त्या चैतन्यावर माणसं प्रेम करतात. ते चैतन्य संपू द्या, त्या शरीरावर कोणी प्रेम करणार नाही. मी अगदी विनोदाने सांगत असतो, जी पती पत्नी 4 दिवससुद्धा एकमेकाशिवाय बाजूला राहू शकत नाही त्याच्यातला एक जर दुसऱ्याच्या अगोदर गेला, पहिला दुसऱ्यासाठी 4 तास सुद्धा थांबत नाही. तो म्हणतो लवकर उचला, तारा करा, टेलिफोन करा, पण लवकर उचला. कारण काय, त्यातलं चैतन्य संपलेलं असतं. माणसं प्रेम करतात ते चैतन्यावर प्रेम करतात, आणि हे चैतन्य सगळ्यांच्या ठिकाणी सारखं आहे याची जाणीव जर माणसाला झाली तर माणसं भांडतील का एकमेकाबरोबर. आप्पांना याची जाणीव होते. प्रत्येक माणसामधलं चैतन्य सारखं आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझा, अशा प्रकारची धारणा आप्पांची होती. साने गुरुजी म्हणतात ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, फुलांना, फळांना, पशूंना, पक्ष्यांना, सगळ्यांना प्रेम अर्पावे. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे दिसे मज ते वाटे मज ऐसे. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये देव पाहण्याची भूमिका त्यावेळेला आप्पांची होती. आणि म्हणून ते माणसांना प्रेम करत. चैतन्य शरीरावर तर प्रेम माणसं करतात, पण चैतन्यावर अधिक प्रेम करतात. चैतन्य संपल्यावर तर शरीरावर कोणी प्रेम करत नाही. मी अगदी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो. एक राजा होता. राजाला एक व्यसन होतं. मोठ्या माणसांची व्यसनं पण मोठीच असतात. राजाने एक आरक्षमान तयार केला होता. भिंती आरशाच्या, जमीन आरशाची, छत आरशाचं. राजा काय करायचा, रोज एक कुत्रा त्या आरशामालामध्ये सोडायचा. कुत्रं आतमध्ये गेलं की ते खालीवर मागे पुढे इकडे तिकडे पाहायचं. त्याला आरशात जिकडे तिकडे कुत्रे दिसायचे. आणि एका कुत्र्याने दुसऱ्या कुत्र्याला पाहिल्यानंतर गप बसला असं कधी होतं का. त्या आरशातलं कुत्रं दिसलं की हे त्याच्यावर धावून जायचं. आरशावर तोंड आपण रक्तमंमळ व्हायचं, तडफडायचं, मरून जायचं. त्याची तडफड पाहिली की राजाला खूप आनंद व्हायचा, आणि मेलेलं कुत्रं पाहिली की राजाला 4 घास सुखाने जायचे. राजाची सवय झाली. काही गोष्टींचे आपण सवय लावून घेतो, सवयीचं रूपांतर स्वभावामध्ये होतं. लांब कशाला. आम्हाला आता मोबाईलची इतकी सवय लागली, प्रवास करताना जर मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली आणि पाहुणे म्हणून जर आपण एखाद्याच्या घरी गेलो, त्या बाई जेव्हा पाण्याचा तांब्या घेऊन आपल्याला बाहेर येण्यासाठी येतात त्यावेळेला आम्ही अगोदर पाणी पिण्याच्या अगोदरच विचारतो, तुमच्याकडे चार्जर रोल पिनचा आहे का चापट्या पिनचा आहे. म्हणजे इतकी सवय आम्हाला लागलेली आहे. राजाला सवयच लागली. मेलेलं कुत्रं पाहिल्याशिवाय राजाला जेवण जायचं नाही. नगरीतली कुत्रीच गेली सगळी संपून. नोकरांनी सांगितलं महाराज आता एकही कुत्रा शिल्लक नाही. राजाने सांगितलं ते काही नाही, तुम्ही दुसऱ्या देशावरून आयात करा, इम्पोर्ट करा, पण कुत्र्याची तडफड पाहिल्याशिवाय मला जेवण जाणार नाही. 10 दिवस राजाला उपवास करायची पाळी आली. 10 दिवसानंतर एका ऋषीमुनींच्या आश्रमातून कुत्रा शोधून आणला. राजाला काही आज आनंद झाला. राजाला वाटलं की आज आपल्याला तडफडलेलं कुत्रं दिसणार, मेलेलं कुत्रं दिसणार, पोटभर जेवण जाणार. राजाने तो कुत्रा आतमध्ये सोडला. ते खालीवर मागे पुढे इकडे तिकडे पाहायला लागलं, पण ते काही भुंके ना. राजाला उठवण्यावर वाटलं. राजाने विचारलं नोकरांना, कुठून आणला हा कुत्रा. नोकरांनी सांगितलं अमक्या स्वामींचा आणला. ताबडतोब पंडितांना इथे घेऊन या.
स्वामी महाराज हजर. राजांनी स्वामींना विचारलं, स्वामीजी जेवढी म्हणून कुत्री मी आरशे महालामध्ये सोडली ती एकमेकाकडे पाहत होती, तडपडत होती, भुंकत होती, तुमचा कुत्रा का नाही भुंकला? स्वामींनी सांगितलं, महाराजाला 2 कारणं आहेत. पहिलं कारण असं, तो कुत्रा माझा आहे. दुसरं कारण असं, मी रोज सकाळी उठलो की आंघोळ करतो. माझी आंघोळ झाली की मी माझ्या कुत्र्याला आंघोळ घालतो. माझी आंघोळ झाली की मी देवपूजा करतो आणि माझ्या कपाळाला गंध लावतो. त्याच वेळेला मी माझ्या कुत्र्याच्या कपाळाला सुद्धा गंध लावतो. माझा गंध माझ्या कपाळाला कसा आला याच्यासाठी मी रोज आरशात पाहतो, आणि कुत्र्याचा गंध त्याच्या कपाळाला कसा लागला याच्यासाठी मी कुत्र्याला रोज आरसा दाखवतो. आणि आरशात पाहून पाहून कुत्र्याला हे माहीत झालंय की आरशातलं कुत्रं दुसरं तिसरं कोणी नसून आपणच आहोत. मग कुत्रं भुंकेल कसं? माझ्यातलं चैतन्य आणि इतरांच्या मधलं चैतन्य हे एकच आहे याची जाणीव माणसाला झाली की माणसं भांडतील का एकमेकाबरोबर? आप्पांना याची जाणीव होती. म्हणून मी मुद्दाम सांगितलं, आप्पांना याची जाणीव होती. अगदी प्रत्येक तळागाळातल्या व्यक्तीपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत आप्पांनी सगळ्यांवर सारखं प्रेम केलं. किती किती म्हणून गुण सांगावे. आज 3रं पुण्यस्मरण आहे. वेळ बराचसा झालेला आहे, फारसा वेळ मी आत्ता घेणार नाही, कारण पुढच्या आपल्याला प्रमुख पाहुणे आलेत, आमचे अध्यक्षही आलेले आहेत, आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण वेळ घालवायला नको, म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे. पण एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगायची आहे की आप्पांनी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. मुथियान काका या ठिकाणी साक्षीला आहेत. त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन, कारण माणसं गोळा करण्याची आप्पांना फार सवय होती. अनेक ज्येष्ठ मंडळी आप्पांच्या समोर बसत असत. मग त्यातून आपण एखादा नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघ का स्थापन करू नये? डोंगरे मामा, आपले सहाणी काका वगैरे माझं सांगितलं की असे गुरुजी आहेत, मी आलो. त्यावेळेला पहिल्यांदा आप्पांची माझी ओळख झाली. मी म्हणालो आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपण मुथियान काकांना बोलूया, कारण ते संघाचं फार मोठं काम करणारी व्यक्ती राधिकाला. आप्पांबरोबर आमची चर्चा झाली. सुंदर अशा प्रकारचा संघ स्थापन झाला. दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला आमचा ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आम्ही साजरे करत असतो. आप्पा ज्या वेळेला ज्यांचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीची माहिती अगोदर सांगत, त्यांच्या जीवनातले आणि त्यांचे संबंध कसे आले हे आप्पा सांगत, मग त्याचा सत्कार करत. आणि मला मग सगळ्यात शेवटी सांगत की महाराज तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला बरं का, आणि ते आध्यात्मिकच बोला. आम्ही आपलं ते बोलायला सुरुवात करायची. तेव्हापासून जी सवय लागली तर आज तागायत आम्ही जवळजवळ 5-7 वर्ष झाले ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन होऊन प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने अर्धा ते पाऊण तास इथे प्रवचन असतं, आणि त्या निमित्ताने 100-125 लोक आमच्या या ठिकाणी येतात. म्हणजे आप्पांनी जो काही मार्ग आखून दिला त्या मार्गाने आम्ही चालतो. आप्पांचा आणखीन एक मगाशी मी गुण सांगितला की प्रत्येक कनवळूपणा इतका होता की अनेक प्रकारच्या महिला, गोरगरीब महिला नाही दिसायच्या. कोणी गरजू असायच्या, कोणी विधवा असायच्या, कोणाला खूप पैशाची गरज असायची. आप्पा संजय गांधी निराधार योजनेतून त्या याचे समाज सदस्य त्यांना मिळालेलं होतं. आप्पांनी ते काम करावं. त्या ज्या काही अशा गरजू महिला असतील त्या महिलांची सगळी माहिती सरकारी दरबारी पोहोचवण्यासाठी आप्पांनी मदत करावी. आणि एवढं मोठं आप्पांनी कार्य केलं. त्यावेळेला अशा प्रकारची मदत मिळवणाऱ्यांची महिलांची संख्या जवळजवळ 200च्या पुढे होती. मला वाटतं एकाही संघामध्ये अशा प्रकारची मदत करणार, म्हणजे असं कार्य करणारा संघ कुठलाच नसेल असं मला वाटतं. पुढे आप्पा आमचे भुजबळ दादा या ठिकाणी समोर आहेत. त्यांना बरोबर घेऊन हे काम करत. बरं, तलाठी कार्यालयामध्ये जायचं, त्या ठिकाणी जाऊन पुन्हा सगळं काही कागदपत्र पूर्ण करायची, स्वतःच्या गाडीत त्यांना बसवायचं, त्यांच्याजवळ पैसे नसायचे, आप्पा त्यांचं तिकीट काढायचे, गाडीत स्वतः बसून घेऊन त्यांचा चहापाणी वगैरे सगळं व्हायचा, त्यांना सगळी मदत मिळून द्यायची. आज आप्पा नाही, पण त्यांच्या मुलांनी सांगितलं की आप्पा जरी नसले तरी त्यांचं कार्य मात्र कायम चालू राहिलं पाहिजे. आणि तो उद्देश डोक्यात ठेवून आज आमचे भुजबळ दादा असतील, आत्माराम मोहन असतील, ही 2 मंडळी एवढं मोठं कार्य करतात की मग संजय गांधी निराधार योजनेतून जे काही श्रावणबाळ योजना असेल, निराधार महिला असतील, विधवांचं पेन्शन असेल, या जवळजवळ 400 महिलांना या संघामधून फायदा मिळतो. ही खरोखर स्पृहणीय अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि हे सगळं जे ऊर्जास्थान असेल ते केवळ आप्पांचं कार्य आहे. आणि हे आप्पांचं कार्य पुढे चालू ठेवणं हे त्या परिवाराचे मी फार मोठं कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्यासाठी. आज आप्पा नाहीच आपल्यात, पण परिवाराच्या माध्यमातून आम्ही आप्पांना पाहतो. आप्पा जरी गेले तरी त्यांच्या स्मृती मात्र कायम आहे. आप्पांनी दिलेले जे विचार आहेत हे आम्ही कायमचे पुढे चालू ठेवणार आहोत.
जोपर्यंत आपण आहोत, मी तर या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना सांगतो की जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत वाढदिवसाच्या वेळेला प्रवचनाचा कार्यक्रम हा नियमित आणि अखंड चालू राहणार आहे, जोपर्यंत मला करता येतो तोपर्यंत. कारण आम्हाला एक प्रकारचं प्रबोधन करायचं आहे. या ज्येष्ठांमध्ये इतकी जवळीक आहे. ईश्वरनिष्ठांची मानली आळी अनवर्त भूमंडळी भेट तू होता. ईश्वरनिष्ठ माणसं निर्माण करायची होती आपण. त्या ईश्वरनिष्ठ माणसांचं वर्णन करताना माऊलींनी चंद्रमेघे अलांछन मातंड जे तापहीन ते सर्वही सजन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनीच ही लोकी भजजो आदी पुरखी अखंडित. अशा प्रकारच्या धारणेने आप्पांचं सगळं जीवन गेलं. आज आप्पांचं तिसरं पुण्यस्मरण आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. पुरुष एकदा परिवाराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय.